जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। उद्धव ठाकरे हे जो नेता देतील त्यांनाच इंडिया आघाडी पाठिंबा देणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवाराचा पराभव करणे हे आमचे उद्दिष्ट आहे। त्यामुळे इंडिया आघाडी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार येथे झालेल्या इचलकरंजीतील इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला। हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी तातडीने उमेदवार जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व आमदार सतेज पाटील यांची भेट घेण्याची निर्णय यावेळी घेण्यात आला। त्यामध्ये आज सतेज पाटील यांची भेट घेतली जाणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या घडामोडीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस कमिटीमध्ये आज सायंकाळी इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेचा निषेध व्यक्त करण्यात आला। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या संभाव्य उमेदवारावर यावेळी चर्चा करण्यात आली। ही जागा शिवसेनेकडे आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे हे या मतदारसंघातून जो उमेदवार देतील त्यांच्यासोबत एकजुटीने राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। इचलकरंजीत होणारा उठाव हा मतदारसंघातील अन्य भागापर्यंत पसरत जातो। गत वेळच्या लोकसभा निवडणुकीत हा अनुभव आलेला आहे। विद्यमान खासदारांनी इचलकरंजीचा पाणी प्रश्न व वस्त्रोद्योगासाठी कोणतेही ठोस काम केले नाही। त्यामुळे सध्या इंडिया आघाडीसाठी इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातील वातावरण चांगलेच आहे। ते मतपेटीपर्यंत एकजुटीने पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले आहे। सध्या राजू शेट्टी हे इंडिया आघाडी पुरस्कृत संभाव्य उमेदवार असले तरी घटक पक्षाच्या शिवसेनेतील 2 नावे वरिष्ठांना चोचवली असल्याचे इंडिया आघाडीकडून सांगण्यात आले आहे। बैठकीस काँग्रेसचे शशांक बावस्कर, संजय कांबळे, राहुल खंजिरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे, उदयसिंह पाटील, नितीन कोकणे, नितीन जांभळे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महादेव गौड, सयाजी चव्हाण, मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, इक्बाल कलावंत, राजवर्धन नाईक, राजू आलासे, भूषण माने, माकपचे सदा मलावादे उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर वृत्तांत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह। ही लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अन्य लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार काँग्रेसचे काही ठिकाणी जाहीर झाले, भाजपचे झालेले आहेत, अन्य पक्षांचे झालेले आहेत। परंतु इचलकरंजी हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं स्पीडनं उमेदवार व्हायला पाहिजे होते ते झालेले नाही। म्हणून आज आम्ही सर्वच इंडिया आघाडीच्या सगळ्या प्रमुखांनी ठरवलं की लवकर निर्णय होण्यासाठी आदरणीय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांना इंडिया आघाडीचे सगळे प्रमुख आणि वेळ घेऊन उद्या आणि परवाची त्यांना त्या ठिकाणी भेटणार आहे। भेटण्यामागं प्रामुख्यानं हाच उद्देश असेल। याच्या संदर्भामध्ये काही त्यांनी काल त्या ठिकाणी विधानं केली आणि एक अद्भुत शक्ती, अदृश्य शक्ती ही आता माझी कामं तटवायलेली आहे अशा पद्धतीची काही विधानं त्या ठिकाणी त्यांनी केली। आघाडीचं सरकार गेलं, महाविकास आघाडीचं, आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर आपण त्यांच्या मुलाखती तो सगळा त्यांचा उष्ण अवसार काय गळून पडलेला आहे की काय अशा पद्धतीचा एक संशय त्या ठिकाणी तयार झाला। म्हणजे सरकारमध्ये हे सहभागी आहे, सरकार माझं आहे म्हणून सांगतायत, तिथल्या आयुक्तावर त्यांचा विश्वास नाही, तिथल्या आयुक्तावर ते आरोप करतायत। पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आम्ही 6 मार्चला आयुक्तांना सांगितलं होतं की 6 फेब्रुवारीला आम्ही भेटलो होतो आणि पुढची बैठक जी आहे ती 6 मार्चला घ्यायचं त्या ठिकाणी त्यांनी कबूल केली। बैठक आहे त्या तिन्ही बैठकी आपल्या लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून झाली। आज कुठली जी सीट आहे शिवसेनेची पड्याला आलेली सीट, जे उद्धव साहेब निर्णय घेतले की जो इंडिया आघाडी म्हणून आम्ही एकत्र सगळ्यांनी काम करायचं असताना इचलकरंजीमध्ये ठरवलं। दुसरी गोष्ट, या ठिकाणचे पूर्वीचे खासदार जे होते त्यांनी इचलकरंजीतला जो पाणी प्रश्न असता, वस्त्रोद्योगाचा विषय आहे, हा कुठलाही तडपण नेलेला नाही। निवळ या ठिकाणी घोषणा द्यायचं आणि थांबायचं हे मी सोडवलं, मी ते सोडवलं अशा पद्धतीचं या ठिकाणी भावनिक आवाहन करायचं लोकांना, आणि या ठिकाणचा कुठलाही प्रश्न सुटलेला नाही। हा पाण्याचा प्रश्न तर आता आपण पाहतोय, एक मिटिंग हात फिरवला, हा विषय थांबवला। तसंच या ठिकाणचा लाईट बिलाचा विषय आहे,
तो देखील या ठिकाणी प्रामुख्याने हात सोडलेले आहे. 5 वर्षात त्याने कुठलेही काम केलेलं नाही. त्यामुळे ह्या ठिकाणी जो इंडिया आघाडीचा उमेदवार असेल तो मग शिवसेनेच्या माध्यमातून असेल किंवा कुणाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने असेल त्याच्या पाठीमागे आम्ही शक्ती ते काम अडवण्याचा प्रयत्न करतायत असं काल तिने एक मोठा काल इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि त्यांच्या एकूण पत्रकार परिषदेतून सगळ्यांना वाशियांना सांगितला. त्या दृष्टीनं माझं त्यांना विचारणं आहे की जवळजवळ 2 महिने झाला आवाडे साहेब इचलकरंजी मतदारसंघातून नव्हते. त्याचं कारण असं आहे की 2 महिने आपल्या मुलग्याला लोकसभेची उमेदवारी मिळावं म्हणून 2 महिने मुंबई दिल्लीवारी त्याचे चालू होते. आणि मग 2 महिने इचलकरंजी मतदारसंघातून गायब झाल्यानंतर मी गावात आलोय, मी टायगर चिंता आहे म्हणतात नाही तसं मी गावात आलोय असं सांगण्यासाठी, मी गावात आहे दाखवण्यासाठी यायचं एखादी पत्रकार परिषद घ्यायची आणि आरोप काय करायचे की मी पाणी प्रश्न सोडवायला एकदम सक्षमतेनं काम करते पण मला साथ मिळत नाही. मगाशी बावस्कर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ज्या वेळेला 2.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार जाऊन 1.5 वर्षापूर्वी महायुतीचं सरकार आलं आणि अगदी छातीचा उघड पडवून सांगितल्याप्रमाणे आता माझं सरकार आलंय, कुठलेही प्रश्न मी सगळे प्रश्न प्रकाश आवाडे सोडणार, मीच सोडणार अशी मोठी वर्गणा त्यांनी केली होती. मग असं 1.5 वर्षात त्याला काय झालं की आता त्यांना अस्वस्थ वाटतंय की माझीच कामं त्या ठिकाणी होईना झाल्या. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.